जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण नृसिंह अवताराचं वर्णन बघितलं, ज्या ठिकाणी आपण मंगळ ग्रहाचा परिणाम आणि नृसिंहांचा जन्म, प्रल्हादाची भक्ती या सगळ्यांवरती विशेष निरूपण केलं. त्या दिवशी परशुराम जयंती झाल्यानंतर आपण थांबणार होतो, पण त्यावेळी मंगळाचा विशेष विचार करून आणि नृसिंहांची जयंती असल्यामुळे त्या दिवशी आपण त्याचं प्रवचन केलं. आणि परशुरामांच्या नंतर राम येतात आहे, म्हणजे परशुराम आणि राम अवतार सोबत आहेत. म्हणजे त्यांचा संपता काळ संपला नाहीच आहे, ते अजून अमर आहेत. पण त्यांनी आपलं शस्त्र जे रामांना दिलं, म्हणजे परशुरामांनंतरचा अवतार आहे रामावतार, आपण असं घ्यायला पाहिजे. पण आपण नृसिंह जयंती असल्यामुळे आपण नृसिंह अवतार आपण आधी घेतला आणि 2 भागामध्ये त्याचं निरूपण झालं. आज जो आहे रामाचा अवतार, त्याआधी आपण दशावतार स्तोत्र म्हणून छान अधिक महिन्याचा संकल्प आहे, गुरुवारचा दिवस आहे. प्रलय पयोधि जले धृतवानसि वेदं, विहित विहित्र चरित्रमखेदं. केशवधृतमीन शरीर, जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. क्षितिहर विपुलतरे तिष्ठति तव पृष्ठे, धरणि धारण किणचक्र गरिष्ठे. केशवधृतकूर्म शरीर, जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. वसति दशन शिखरे, धरणी तव लग्ना. शशिनि कलंक कलेव निमग्ना. केशवधृत शूकर रूप, जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. तव कर कमलवरे नखमद्भुत शृंगं, दलित हिरण्यकशिपुतनुभृङ्गं. केशवधृत नरहरि रूप, जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. छलयसि विक्रमणे बलिमद्भुत वामन, पदनख नीरजनित जन पावन. केशवधृत वामन रूप, जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. क्षत्रिय रुधिरमये जगतपगत पापं, स्नपयसि पयसि शमित भवतापं. केशवधृत भृगुपति रूप, जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. वितरसि दिक्षुरणे दिक्पति कमनीयं, दशमुखमौलिबलिं रमणीयं. केशवधृत राम शरीर, जय जगदीश हरे.
जय जगदीश हरे। वहसि वपुषि विसदे वसनं जलदाभं हलहति भीतिमिलित यमुनाभं केशवधृत हलधर रूप जय जगदीश हरे। जय जगदीश हरे। नन्दसि यज्ञविधेरः श्रुतिजातं सदय हृदय दर्शित पशुघातं केशवधृत बुद्ध शरीर जय जगदीश हरे। जय जगदीश हरे। म्लेंच निवह निधने कलयसि करवायं धूमकेतुमपि कमिकरालं केशवधृत कल्कि शरीर जय जगदीश हरे। जय जगदीश हरे। वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलबुद्विभ्रते दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान्मूर्छयते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता या दशावतारांचं स्तोत्र झाल्यानंतर अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं विश्रान्तिस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सूर्यग्रह आणि सूर्याच्या अनुषंगाने झालेला हा रामावतार असल्यामुळे नवग्रहातलं जपा कुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतीं तमोरीं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं असं सूर्याचं स्तोत्र आणि आपल्या रामावताराचा अष्टक म्हणून आजच्या या निरूपणाला सुरुवात करते। जटा कपाल शोभितं समस्त पापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं क्षमस्व भजे विशेषसुन्दरं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सतैव राममद्वयं जटाकपालशोभितं समस्तपापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं सह प्रपञ्चकल्पितं ह्यनामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं निष्प्रपञ्च निर्विकल्प निर्मलं निरामयं चिदेकरूपसन्ततं भजेह राममद्वयं भवाब्धिपोतरूपकं यशेषदेहकल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राममद्वयं महावाक्यबोधकै विराजमानवाक्पदैः परब्रह्मव्यापकं भजेह राममद्वयं शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमानदैशिकं भजेह राममद्वयं भजे दैशिकं भजेह राममद्वयं रामाष्टकं पठति यः सुकरं सुपुण्यं व्यासेन भषितमिदं शृणुते मनुष्यः विद्याश्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षम् इति श्रीव्यासविरचितं रामाष्टकं संपूर्णं। बघा, आपल्या जीवनाचं काहीतरी रहस्य आहे आणि ते रहस्य समजण्यासाठी खरं आपला हा जन्म आहे। प्रत्यक्षामध्ये आपलं कल्याण कशात आहे हे समजून घेण्यातच खरा वेळ जातो आणि त्यातल्या त्यात एका रामभक्ताला जर समर्थ कृपा झाली आणि त्याला जर कळलं की आपलं रहस्य जीवनाचं जे आहे ते रामतत्व आहे, राम कृष्ण आणि विष्णूचे सगळे अवतार हे सगळे एकच आहे आणि त्यातल्या त्यात जे रामतत्व आहे, जे आत्मतत्व आहे, ज्याला समर्थांनी आत्माराम म्हटलं आहे, त्याबद्दलचा जर विचार करायचा असेल तर किती आनंद होत असेल। त्यातल्या त्यात अधिक महिना आणि चार धामांची यात्रा पूर्ण अतिशय सहजपणे लीलया पार पडली आहे समर्थांची कृपा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा याशिवाय हे शक्य नाही हे मी जाणते। आणि आज जे रमावर बोलायला मिळत आहे ती सुद्धा त्याची स्वतःची इच्छा आहे असं समजते। आणि ह्या अष्टकानंतर ह्या अष्टकामध्ये फलश्रुती दिली आहे। आता ह्या अष्टकाची फलश्रुती म्हणजे मोक्ष आहे आणि मोक्ष
धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 जे आपले पुरुषार्थ आहेत त्याच्यातला धर्म अर्थ आणि काम, धर्म कमी, अर्थ आणि काम आपण संपूर्णपणे पाळतो कारण त्याला आपली बौद्धिक क्षमता तयार असते, आपल्याला ते आवडतं. मग जेव्हा धर्म आपल्या जीवनात येतो, खरं धर्म पहिला आहे. इतके संस्कार आपल्या भारतामध्ये घडतात, त्या धर्माच्या प्रमाणे जर संस्कारांप्रमाणे जर बघितलं तर धर्म पहिला आहे. पण मनामध्ये धर्म सगळ्यात शेवटी म्हणजे 3ऱ्या नंबरवर येतो. जेव्हा एकदा का धर्माची स्थापना झाली, धर्म म्हणजे राम आणि राम म्हणजे धर्म, धर्म म्हणजेच राम आहे. त्याच्यामुळे 3री जी गोष्ट आहे ती जर एकदा जीवनामध्ये मनापासून आली, नुसती पूजा अर्चा करणे म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे माणुसकीला धरून धर्माला आता रामांचं चरित्र आपण ऐकणार आहे थोडक्यात. तर त्याप्रमाणे जर वागलं तर तो धर्म जो आहे त्या धर्माप्रमाणे जो आचरण करतो त्याला राम मिळतो, म्हणजेच मोक्ष मिळतं. आपल्याला शिव किंवा राम आवडणे म्हणजे आपण नर आहे. आपण नर आहे म्हणजे हे किती मोठं वाक्य आपल्याला त्या केदारनाथच्या टूरमध्ये सापडलं. आपल्याला जर शिव आवडत असेल म्हणजे शिवांना राम आवडतो. मग हे जर आपल्याला आवडत असेल तर तो नर आहे. आतापर्यंत पशु आहे. ज्याला हे आवडत नाही किंवा त्याला ते समजत नाही, जेव्हा त्याची जाण नाही, तो म्हणजे पशु आहे. म्हणजे आता नर आहोत आणि जर शिवाला आणि रामांना आपण आवडलो तर नारायण आहे. आता एवढी मोठी संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर मी रामाकडे बघण्यापेक्षा रामाने माझ्याकडे बघावं यासाठी धर्माचरण करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. इतक्या सगळ्या गोंधळामध्ये, मायेच्या बाजारामध्ये धर्माचरण करत करत रामांना आवडेल असं कदाचित असं आहे की आपण हसतो तर राम हसतो, इथपर्यंत भक्ताची अवस्था झाली पाहिजे. आपण रडतो तर राम रडतो, कारण मानावा राम सर्वदा करता. आता या दशावतारातलं जर वर्णन करायचं असेल तर आता एक विनयपत्रिका पण घेणार आहे तुलसीदासांची, जी पुढच्या भागात घेते. विनयपत्रिकेमध्ये 58वी ओवी ज्यांना पाहायचं असेल त्यांनी बघून ठेवा, त्याच्यावरती विवरण करू. ते तर पूर्णपणे आपल्या शरीराचं रामायण आहे. विनयपत्रिका तुलसीदासांची 58वा जी त्यांचा दोहा आहे ते 58 ते काहीतरी पुढे 5-6 श्लोक घेणार आहे. तर त्यामध्ये पूर्ण आपलं मानव शरीर त्यांनी स्पष्ट केलं आहे. मग इतका संबंध आपला श्वासोश्वासाशी म्हणजे हनुमंतांशी आणि रामांचा संबंध आहे. त्यामुळे रामावतार हा झाला नाही फक्त, तो होतो आहे, सतत होणार आहे आणि आपल्यामध्ये तो होत असतो. म्हणून योग लग्न बार तिथी सब भये अनुकूल असं जेव्हा म्हणतात तर ती तिथी फक्त रामजन्माची तिथी नसून भक्ताच्या मनामध्ये जर हे सगळे गोष्टी आल्या की आपण रामासाठी काहीतरी करतो आणि रामाला आपण आवडतोय असं जर घडलं तर योग लग्न बार तिथी सब भये अनुकूल. आणि मग अशा पद्धतीने जो रामभक्त आहे त्याला रामभक्त म्हणून घेण्याची म्हणजे त्याला आनंद होणार आहे, त्या गोष्टीचा आनंद होणार आहे की मी रामभक्त आहे. याचा अर्थ आपण आईचा मुलगा आहोत असं म्हणत असताना आईने म्हटलं पाहिजे ना हा सुपुत्र आहे. वडिलांचा मी सुपुत्र आहे असं मी म्हणण्यापेक्षा वडिलांनी म्हटलं पाहिजे हा माझा सुपुत्र आहे, सगळीकडे डंका पिटवणारा हा माझा मुलगा आहे. गुरूंनी म्हटलं पाहिजे हा माझा शिष्य आहे. शिष्यानी गुरूंना म्हणण्यापेक्षा आता उलटी गंगा 4 धाम झाल्यानंतर तर खरंच उलटी गंगा व्हायला लागली आहे मनातल्या मनात की आपण आवडायला पाहिजे, त्यांना मी आवडायला पाहिजे. असं जर भक्ताच्या मनात आलं तर तो राम जन्म आपल्या भक्तामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि धर्म अर्थ काम मोक्षमधली शेवटची पायरी आहे ती आपण या क्षणी याची देही याची डोळा अनुभवू शकतो असं तुलसीदास आणि सगळेच भक्त सांगतात. त्यामुळे आता या रामायणातलं जीवनसूत्र, आता रामायण आपल्याला काही नवीन नाही आहे. रामायणाच्या गोष्टी लहान मुलांपर्यंत आपण सांगतो आणि स्वतःला सुद्धा तोंडपाठ आहे. एखादीच घटना आपल्याला आठवत नाही रामायणातली प्रत्यक्षात, पण बाकी सगळं रामायण आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे त्या गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा रामायणामध्ये काय जीवनसूत्र काय आहे. कारण आता धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यातले अर्थ आणि काम आपल्याला छान समजतो, पण तो अर्थ आणि कामसुद्धा रामासाठी लावायचा. तो धर्मसुद्धा रामच आहे. आणि आपण जे वागत असताना आपल्याला जो आनंद होतो तो आनंद म्हणजे रामच अनुभवतोय, कारण तो आत्माराम म्हणून हृदयामध्ये आहे. अशी संकल्पना प्रत्येकाने स्पष्ट केली तर रामाचं जीवनसूत्र काय आहे ते कळेल. आता रामाचं जीवनसूत्र, रामायणामधलं जीवनसूत्र जर पाहायचं असेल ना तर एका मुद्द्यावर आपण बोलू शकतो. कसं? कारण रामावतार हा सूर्य त्याचा कारक आहे. त्यामुळे सूर्य म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञानाचा कारक आहे. मग एवढा मोठा सूर्य आणि चंद्र कृष्णाचा आहे, त्याच्यामुळे कृष्णाचे वेगळे गुण आपण बघणाऱ्या अवतारामध्ये. आता सूर्याच्या गुणाप्रमाणे जसा प्रकाश हजारो वर्षांपासून जर एखाद्या खोलीमध्ये अंधार असेल
हजारो वर्षांपासून ती खोली बंद असेल, भुताटकीसारखी जरी बंद असेल, आणि अचानक एक सूर्याची किरण जर त्या ठिकाणी पडला तर हजारो वर्षांचा अंधार एका क्षणामध्ये नाहीसा होतो. त्याला वेळ लागत नाही. एक तिरीप आली की अंधार नाहीसा. तसा हा जो प्रकाश आहे, रामाचा प्रकाश, रामाच्या प्रेमाचा, रामाच्या भक्तीचा प्रकाश जर आपल्या मनामध्ये त्या भक्ताच्या जाणवला तर अनंत जन्माचे पाप नाहीसे होतात याची अगदी खात्रीच घेतली आहे सगळ्या संतांनी. मग ह्याच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे महाजनो येन गतस्य पंथा. याप्रमाणे आपण या अधिक महिन्याचा अधिकस्य अधिकम फलम आपला आत्माराम ओळखण्यासाठी उपयोग करू. रामाला ओळखत असताना रामाला काय ओळखायचं आहे? आत्मारामाला ओळखा. आपल्यातले सगळे चांगले गुण म्हणजे राम आहे. आपल्यातले सगळे चांगले गुण म्हणजे राम आहे. आपल्यातले सगळे वाईट गुण म्हणजे त्याच्यामध्ये असलेले रावण आणि सगळे बाकीचे जे राक्षस आहे त्याचा व्यक्तिशः संबंध सांगते. मग आपल्यातला चांगला गुण, आज आपण काहीतरी चांगलं केलं असं म्हटल्याबरोबर म्हणून एक श्लोकाने सुरुवात करते, परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. इतक्या नद्या पाहिल्या 5, सगळ्या परोपकारासाठी वाहत आहे. स्वतःचं काही अस्तित्व नाही त्यांचं. परोपकाराय दुहंती गावः आणि परोपकाराय इदं शरीरम असं रामांनी म्हटलेलं आहे. आणि नुसतं म्हटलं तर नाहीच, रामांचं वाक्य नाहीच. कुठे रामांनी गीतेसारखं भगवंतांनी जसं कृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं तसं राम एक अक्षरही बोललेले नाही. पण त्यांनी जे वागलं ते म्हणजे परोपकाराय इदं शरीरम हा सगळा संदर्भ आपल्याला रामायणामध्ये लागतो. अशा पद्धतीने रामायण म्हणजे आजींनी सांगितलेल्या गोष्टी, गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आत्मारामाला कशा आवडतील, आणि आत्मारामाला आवडणं म्हणजे आतमधल्या हनुमंताला आनंद होणं. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असा दूत ज्याचं आपलं निरूपण पण चालू आहे भीमरूपी स्तोत्रांचं. हे सगळं कसं जुळून येत आहे? मग त्यांनी म्हटलं रामायणामधलं जीवनसूत्र जर बघायचं असेल तर नुसतं बघून नाही, त्याच्यातला एक कण जरी आपण अनुभवला तर हा आनंद थांबणार नाही. आनंद थांबणार नाही, अगदी शाश्वत आनंदाची प्राप्ती होणार आहे. कारण आपोआप ज्या काही गोष्टी जीवनामध्ये घडतात, एवढी मोठी यात्रा आपोआप घडणं, लीलया घडणं, हे खरंच समर्थ कृपेशिवाय, रामकृपेशिवाय किंवा आपलं हृदय त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय शक्य नाही. मग आता नेतृत्वाचं खरं नेतृत्व म्हणजे राम आहे. आपण नेतृत्व करू इच्छितो. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं आपण नेतृत्व म्हणजे समूहाचंच नेतृत्व करावं असं वाटत नाही. घरामध्ये सुद्धा आपण आई आहोत तर आपलं सगळ्यांनी ऐकावं असं नेतृत्व असतं. वडील असतील तर माझं ऐकावं सगळ्यांनी असं वडिलांना वाटतं. शिक्षकांनाही वाटतं की मी जे सांगतो तेच ऐकावं. हे जे नेतृत्वाचे प्रकार आहेत ते रामाच्या नेतृत्वात नाही आहे. रामाच्या नेतृत्वातलं खरं नेतृत्व काय, त्याचं तत्व काय? तर ते तत्व म्हणतात पदामुळे नाही. पदामुळे तुम्ही नेतृत्व स्वीकारू शकत नाही किंवा नेतृत्व करू शकत नाही. किती मोठा धक्का आहे या बुद्धीला. रामायणातल्या गोष्टी ऐकत बसण्यापेक्षा आपल्या बुद्धीला धक्का देत आणि समर्पणाची भावना निर्माण करत करत जर आपण रामायण बघितलं तर रोज काही ना काही आपल्याला सापडेल. त्यांनी म्हटलं नेतृत्व हे पदाने मिळत नाही. म्हणजे आई झाली म्हणून माझं मुलांनी ऐकलं पाहिजे हे पद म्हणून मुलगा ऐकणार नाही. माझ्यामध्ये जे चांगले गुण आहेत आणि त्याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्या दोन्ही गुणांचं एकत्रीकरण होऊन तो ऐकेल. पण मी आई आहे म्हणून तो ऐकणार नाही. मी शिक्षक आहे म्हणून माझं कोणी ऐकणार नाही. मी जर माझं कर्तृत्व सिद्ध केलं तर मी लहान असलो तरी सुद्धा माझे सद्गुरू माझं ऐकतील. कारण सद्गुरूंना सुद्धा चांगले गुण अपेक्षित आहेत. आमच्याहीपेक्षा माझा मुलगा किंवा माझा शिष्य मोठा व्हावा ही सद्गुरूंची अपेक्षा आहे, हे आत्ता आपल्याला कळतं. म्हणजे सद्गुरूंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला नेतृत्व गुण रामाचे बघावे लागतील. आणि रामांच्या गुणामध्ये, रामावतारामध्ये त्यांनी सांगितलं की नेतृत्व हे पदाने मिळत नाही, पद आणि अधिकारामुळे मिळत नाही. पद आणि अधिकार केव्हाही ओढल्या जाऊ शकतात. एका क्षणात आपल्याला अपमान होऊ शकतो. पण जर नेतृत्व, पण रामायण आपल्याला काय शिकवतं? रामायण आपल्याला शिकवतं की नेतृत्व पदावरून नाही तर चरित्रावरून जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ. चरित्र ज्याचं असेल त्याला फक्त नेतृत्व करता येईल. आणि हे रामांनी बोलून दाखवलं कृष्णासारखं अजिबात नाही. ते स्वतः नेतृत्व करत असताना प्रत्येकाचा मनाचा विचार करतायत. लहान असो, मोठा असो, तो धोबी असो, तो नावाडी असो, ते वानर असो, ते कोणतेही पशु असो, ती शबरी असो, ती अहिल्या असो, कोणीही त्यांच्या समोर येवो, त्यांची ती कैकई असो आणि त्याच कैकईच्या तोडीची त्यांची कौसल्या.
त्यानंतर त्यांनी त्याच तोडीचा त्यांचा भरत, त्याच तोडीचा त्यांचा लक्ष्मण, जे त्याच्या कशाला रावणाला सुद्धा ते मनातून मान देत आहेत की हे सगळं जे मी काय करतोय ते वाईट गोष्ट संपवण्यासाठी करतोय, तुला मी संपवत नाही. असं जेव्हा ते वागले तेव्हा चरित्रातून जन्म घेतला आहे नेतृत्वानी. असं नेतृत्व जर आपल्याला करायला मिळालं तर आपण रामाचं ऐकलं असं म्हणू. नाही तर मी आई आहे आणि मी शिक्षक आहे आणि मी कोणीतरी मोठी आहे, मी विद्वान आहे म्हणून कोणी माझं ऐकावं, तर ते रामचरित्र नाही. रामचरित्र म्हणता आपण होऊन. यासाठी तर आमचे महाराज सुद्धा म्हणायचे की स्वतः असं वागा, स्वतः असं बोला आणि स्वतः असं करा. मग त्यांनी विचारावा कुणाचा शिष्य आहे. स्वतःहून नाही सांगायचं त्यांना कोणाला की मी कोणाचा शिष्य आहे. त्यांनी विचारावं, अरे इतकं छान आहे सगळं, कोणाचा शिष्य तू. मग सांगायचं आम्ही अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं, म्हणजे जे आमचे सद्गुरू आहे त्यांचं नाव घ्यायचं. सद्गुरूंचं नाव घेऊन म्हणजे सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मी स्वतःहून बोलून काही बोलायचंच नाही. हे नेतृत्व आपल्याला रामाच्या चरित्रात कळतं. आणि असा हा राम, सूर्यवंशी राम, मग तो प्रकाश पडतो त्याचा प्रकाश त्याच्या कर्तृत्वानी न बोलता. अरे घरामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस आपण एकमेकांना समजून घेतलं ना तर इतकं आत्मीयता वाढते, इतका ओलावा वाढतो की तो आतून मनापासून आपल्याला प्रेम करतो हे आपल्याला जाणवतं. असे त्यांनी पूर्ण वनवासामध्ये आणि त्याचे राजे त्याच्या राजदरबारामध्ये किती लोकांना आपलंसं केलं रामांनी. रामाच्या शिवाय म्हणे आमची अयोध्या मुकी आहे, रडते आहे सारखी. वडील रडत आहेत, आई रडते आहे, सगळी प्रजाजन रडत आहे. कोण त्यांच्यामध्ये आनंदात आहे जेव्हा राम जातात. असं नेतृत्व आहे. मग हे नेतृत्व असेल तर त्यातून आपण एकच गोष्ट शिकू शकतो महत्त्वाची पहिल्या मुद्द्यात, की आपलं नेतृत्व हे पदावरून तर मिळणार. म्हणजे वय वाढलं 60 झाले म्हणजे आपल्याला मान मिळेल 40 लोकांकडून, असं अजिबात होणार नाही. नेतृत्व करायचं असेल तर चरित्रातून जन्माला येतं. असं नेतृत्व. अयोध्येत राज्याऐवजी श्रीरामांना वनवास मिळाला. आता हे तर आपल्याला सगळ्यांना राज्य मिळणार होतं, आपल्यासारखा आनंदात असता. त्यांना वनवास मिळाला, पद गेलं. आणि पद गेल्यावर सुद्धा मान मिळतोय. पद असून मान मिळतो. आताच आपण जे राजकारण बघतोय त्या ठिकाणी पद असल्यावर हाजी करणारे हजारो सापडतील. पद जाऊ द्या, त्यांना शिव्या देणारे लोक सापडतात. हे रामराज्य आहे का? हे अजिबात रामराज्य नाही आहे. रामराज्य असेल तर माघारी सुद्धा चांगलं आणि समोर सुद्धा चांगलं आणि आपण होऊन. असं जर घडत असेल, अधिकार गेला, राजगादी गेली, पण लोकांचा विश्वास गेला का? अजिबात नाही गेला. लोकांचा विश्वास तर आणखी वाढला की राम हा सुपुत्र आहे. राम हा वडील म्हणतायत नको, मी चुकून ते वचन दिलं गेलं आहे माझ्याच्यानी. आता त्याचे जे श्लोक आहेत ते म्हणत जर बसलो ना तर खरंच त्याला अगदी पुष्टी मिळेल. म्हणतात मी आईला कोणत्या तरी गाफील क्षणी ती असा त्याचा दुरुपयोग करेल असं मला वाटलं नाही, पण तिला ते वचन मी दिलं आणि ती त्याचा गैरवापर करते. रे बाबा, मी तुला स्वतः त्या माझ्या वचनातून मी स्वतः भोगतो, तू नको करू तसं, तू रामराज्य कर, कारण ती सगळ्या लोकांना तुझी गरज आहे. तरीही रामांनी ऐकलेलं नाही. म्हणजे सगळंच चांगलं आहे रामायणामध्ये. असं आहे की सगळंच चांगलं आहे. वडील चांगले, आई चांगली, प्रजा चांगली, राम स्वतः चांगले, सगळं चांगलं. शत्रूसुद्धा चांगला म्हणावा लागेल आजकालच्या काळापेक्षा. त्यांचा जो शत्रू आहे त्याच्यासारखं जरी आपण झालो तरी आपल्याला राम भेटतील. इतका तो दैदिप्यमान रावण. असं हे रामचरित्र ऐकत असताना रामावतारावर काय बोलावं. मग त्यांचं नेतृत्व गुणावर राजगादी गेली, पद गेलं, जे हक्काचं होतं. आता तर हक्काचा 1 पैसासुद्धा कोणी सोडणार नाही. मग हा आपल्याला जर कलियुगामध्ये त्याचा आदर्श जर ठेवायचा असेल तर त्यांचा पहिला नेतृत्व गुण हा त्यांच्या चरित्रातून निर्माण झालेला आहे. त्यांनी कोणीही असा जबरदस्तीने कोणाला म्हटलेलं नाही की मी राजा आहे आणि मला राजाचा मान मिळावा. जटायूचं युद्ध बघा, किती तळमळ आहे जटायूची. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतात तर जटायू असो, तो सुग्रीव असो, तो हनुमंत असो, ते वानर असो, कोणी असो. आता या पद्धतीने जर आपण आपल्या मनामध्ये विचार केला तर रामांवर प्रेम करणारी जनता म्हणजे खरंच रामराज्य असल्याचं प्रतीक आहे. मग आपल्याला जर नेतृत्व करायचं असेल किंवा आपल्याला जर सद्गुण दाखवायचे असतील तर अशा प्रकारचं आपल्याला बीज पेरणी करावी लागेल. आणि तर आणि हे करणं आवश्यक आहे. सत्संग आहे हा. सत्संगामध्ये या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळतील तरच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे. नाही तर होणार नाही. राम अवतार करून आणि अवतारांचं भजन करून अधिक महिन्यामध्ये फावणार नाही. आता अनुजगुनस्ततो रामं प्रजा शोकादिका भृशं न च शेकुपुरं गंतुम रामदृष्ट्वा वनं गतं. वाल्मिकी रामायण. त्यामध्ये म्हणतात राम वनाकडे निघाले. कल्पना करू,
आपण तर भक्त आहे. राम वनाकडे निघाले तेव्हा दुःखाने व्याकुळ झालेल्या अयोध्येतील प्रजाजन त्यांच्या मागे मागे निघाले. सगळे मागे निघाले. राम गादी सोडत असताना त्यांच्या मागे प्रजा. आता कलियुगामध्ये आपण बघू, विचार करते मी थोडासा बोलताना, कारण चरित्रच तसं आहे. आता गादीवरून कोणत्याही कारणाने जर एखादी व्यक्ती बाजूला झाली तर तिच्यावर काय परिणाम होतो बघा. लोक काय बोलतात, घरचे काय बोलतात, दारचे काय बोलतात, प्रजा काय बोलते, देश काय बोलतो. आहे पदावर तोपर्यंत नाही. आता ह्यांची गादी गेली, त्यांचा अधिकार गेला, सगळं गेलं, तरी प्रजाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आहे. मग ते म्हणतात अनुजग्नुस्ततो रामं प्रजा शोकार्दिता वृषं न च शेकुपुरं गंतुम रामं दृष्ट्वा वनं गतम. राम वनात गेले आणि लोक रडताय. रामांनी व्यवहार केला असता, रामांनी राजगादी सांभाळली असती तर आनंदी प्रजा. आणि राम निघून गेले म्हणजे रामांना महत्व आहे, गादीला नाही. राम आमच्यासोबत पाहिजे बस. आपण म्हणतो माझा श्वास म्हणजे राम, असं जर म्हटलं तर आम्ही म्हटल्यानंतर राम नाही असं जर असेल तर श्वास निघून जायला पाहिजे, जसा दशरथाचा गेला. दशरथांचा श्वास गेलेला. राम नाही माझ्या जीवनात म्हणजे मी गेलो, मला जगायचा अधिकार नाही. कशाला त्यांनी तळमळत तळमळत प्राण सोडला, हे राम करू. काय रामांचं चरित्र आहे. सगळं समजत असून सुद्धा वागत असताना अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक ते वागताना वागतात मी सगळ्यांचं देणं लागतो. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय इदं शरीरम. ह्या एका धाग्याला पकडून भगवान रामचंद्रांनी स्वतः वनवास आनंदाने स्वीकारला. मानावा राम सर्वदा करता. हे आपल्याला शिकवत असताना समर्थ आपल्याला राम कसे वागले, रामांना किती त्रास असेल, पण झाला नाही. नंतर बघा अयोध्येला परत जाणं, मग त्यांनी म्हणलं अयोध्येतील प्रजाजन त्यांच्या मागे गेले, तर राम वनात जात आहेत हे पाहून त्यांना पुन्हा अयोध्येला परत जाणे शक्य नाही. इतका त्यांचा विरहाचा दुःख इतकं जास्त आहे त्यांचं दुःख की आम्ही आता अयोध्येत परत जात नाही. आणि खरंच भरत गेला नाही. भरत अयोध्येला परत गेला नाही, मध्येच कुठेतरी नंदीग्रामी राहिला आणि त्यांच्या पादुका डोक्यावर घेऊन त्यांनी राज्य केलं. असं रामचरित्र आहे. रामचरित्र पूर्णच्या पूर्ण अंगीकरणं शक्य नाही, पण एक गुण तरी कमीत कमी. आणि प्रत्येकाची एक प्रवृत्ती असते. जसं सूर्याचा ग्रह म्हटलं, मंगळ ग्रह जसा म्हटला, तसं सूर्याची सुद्धा एक आपल्याला तेज देण्याची प्रवृत्ती आहे. जशी रामांना सूर्यवंशामध्ये मिळाली तशी प्रत्येक जीवाला आत्म्याच्या स्वरूपात सूर्यच आपल्याला प्रकाश देत असतो. आत्म्याच्या प्रकाशाला सूर्यच प्रकाशमान करत असतो. त्याच्यामुळे सूर्याचा एक तरी गुण जे प्रकाशात मला उभं राहता येईल, अंधारात उभं राहायचं नाही आहे, प्रकाशात उभं राहा. त्यांचे 27 गुण जरी ऐकले, एक जरी गुण आपण घेतला, पूर्ण रामचरित्र नाही करू शकत, कारण रामांचा अवतार आहे, आपण अवतारच नाही आहे. पण एक जरी अवतार ह्यापैकी घेतला तर त्यांच्या विरहाचा शोक बघून रामांचं हृदय गलबलत होतं. पण स्मितहास्य चेहऱ्यावरचं न बदलता ते वनाला निघून गेले. कारण आता आपण असं समजायचं की वनातल्या लोकांना सुद्धा त्याची गरज. अरे चांगला जो असतो ना त्यांना घरातही गरज आहे आणि बाहेरही गरज आहे, आणि जो वाईट असतो त्यांना घरातून लोक बाहेर काढतात. मग ही गोष्ट जेव्हा समजते की आपल्याला परोपकार करायचा, तेव्हा बाकी घरातूनही बाहेर निघत नाही आणि बाहेरच्यांचाही फायदाच होतो. जय जय रघुवीर समर्थ. असा फायदा करून देण्याचं काम आपण बाकीच्यांना कोणाला दोष देण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे, हा गोष्ट या पहिल्या ह्याच्यातून की पदामुळे आपल्याला आनंद किंवा नेतृत्व गुण आपल्याला मिळत नाही. नंतर हाहाकारो महानासीद अयोध्यायां जनाकुले रामे वनम प्रविजते प्रजा दुःख समन्विता. आता राम वनात गेल्यावर अयोध्येमध्ये हाहाकार माजला. याच्यावरती सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे. का हाहाकार माजला? आता एखादा खुर्चीवरून खाली येऊ द्या, हाहाकार माजेल का? उलट दुसरे माजवतील हाहाकार, खुर्ची कशी पकडू, ही खुर्ची माझी होती, ह्यानी जबरदस्तीने घेतली, इतकं वाईट बोलतील. म्हणजे त्याच्यावरून तरी किमान आपल्याला रामाची कल्पना येईल. राम निघून गेले, एकानेही म्हटलं नाही. बरं, जो हक्काचा भरत आहे तो सुद्धा तर आईला बोलतोय भरत. माता न तू वैरिणी, आईला बोलतोय. आणि आईने काय केलं होतं? आईने छान केलं होतं कलियुगातलं, त्याला छान राज्य दिलं होतं. इतकं छान राज्य दिलं होतं की तू राज्य कारभार कर, तो तुझा मोठा भाऊ टळला असं म्हणून इतकं हक्कानी. वडील नाहीच आहेत आणि बघायला कुणी नाही. म्हणजे
कुणी बघत असो किंवा नसो आपलं काम रामाप्रमाणे करायला पाहिजे. वडील नाही, आई त्याच्या बाजूनी आणि राम वनात गेलेले ह्यांनी का म्हणून का म्हणून राज्य करायचं नाही? नाही करणार. रामराज्य आहे. इथे एखादा खाली उतरू द्या की लागली दुसरी जागा घ्यायला तयार. हे जेव्हा आपण बघतो कलियुगातलं, तेव्हा रामराज्याची संकल्पना धर्माच्यासाठी आवश्यक आहे हे पटतं. हाहाकारो महानासीद अयोध्यायां जनाकुले रामे वनम प्रव्रजिते प्रजा दुःख समन्विता. याच्यावरती किती मोठं निरूपण आपल्या मनातल्या मनात येऊ शकतं. आपण माघारी गेलो, आपण आपल्या घरातून निघून गेलो, आपण कुठेतरी दूर निघून गेलो, उणीव जाणवली तर पाहिजे. कमीत कमी एवढं तरी शिकू शकतो. उणीव जाणवावी आपली. गेली बरं झालं, टळली ब्याद नाही. राम असेल, धर्म असेल तर ब्याद टळली नाही. बऱ्या होत्या त्या होत्या, किती आधार होता त्यांचा, किती प्रेम करायच्या त्या, सतत त्यांची आठवण येते. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या संसारात सुद्धा करू शकतो. आपली आवड निर्माण झाली पाहिजे, आपल्याला लोक आवडले पाहिजे, लोकांना आपण आवडलं पाहिजे, म्हणजे धर्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. नंतर रामवनात गेल्यावर अयोध्येमध्ये हाहाकार माजला. ह्याच्यावरून आपण घराच्या बाहेर पडल्यावर जर आपल्या माघारी लोक बोलत असतील तर आपण काहीच मिळवलं नाही. रामचरित्र ऐकून सुद्धा नुसता रामावतार ऐकून आणि सूर्यावतार ऐकून नवग्रह स्तोत्र म्हणून या सगळ्या गोष्टी उपयोगाच्या नाही. कारण कलियुगामध्ये आपल्याला तसं वागणं अपेक्षित आहे. अपेक्षित आहे, कोणाची अपेक्षा नाही. सद्गुरूसुद्धा काही बोलत नाही. आनंद जर मिळवायचा असेल, समाधान जर मिळवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आता मॅन्डेटरी, कंपल्सरी आहेत. नंतर राम रामेति विलपन राजा दुःख समन्वितः. राजा दुःख समन्वितः नाशक्तो जीवितो वीरम विना रामम महायशाः. त्यांनी म्हटलं आहे, राजा दशरथ नुसते प्रजा नाही रडली, राजा दशरथ रडला नाही नुसता, त्यांनी प्राण सोडले. इतका लाडका, तसाच मुलगा लाडका असतो, त्यातल्या त्या इतक्या वर्षांनी झालेला, त्यातल्या त्यात तो राम, आणि त्यातल्या त्या ह्यांना सगळं माहिती आहे. रामचरित्र, राम कोण आहे हे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की राजा दशरथ राम राम हे राम करत त्यांनी प्राण सोडलाय. दशरथ राजांनी, स्वतः राजांनी प्राण सोडला. कितीतरी गोष्टी बोलू शकतो याच्यावरती, कितीतरी विचार होऊ शकतो. कारण रामावतार जे बोलायचं आहे ते फक्त आत्मारामासाठी बोलायचं आहे, कुणासाठीच बोलायचं नाही. आत्माराम खुश व्हावा. आज आत्मारामाला असं वाटावं की रामाला अशा प्रकाराने आपण काहीतरी आपण त्याची आठवण केली पाहिजे. अधिकस्य अधिकम फलम, जास्तीत जास्त फळ मिळवायचा प्रयत्न करतोय. नंतर राजा असून राजाच्या शिवाय जगणं अशक्य झालं. पुत्राशिवाय नाही म्हणत आहे, राजा असून राजाशिवाय जगणं प्रजेला आणि राजाला स्वतःला अशक्य झालं. हा या स्तोत्रात या श्लोकाचा अर्थ आहे. वाल्मिकींना किती भरून आलं असेल सांगा, कमाल करते. यांनी तर कलियुग बघितलेलं नव्हतं, पण चांगलं काय आहे ते बघितलेलं असल्यामुळे जर लोणी खातोय आपण, तर आपण लोणीच उत्तम आहे असं समजतो ना. पुढे डालडा आल्यावर लोण्याची आणि डालड्याची तुलना होते. वाईट आई आल्यावर चांगल्या आईची तुलना होते. प्रत्यक्षात आई ही आई असते. राम हा राम आहे, राजा हा राजा आहे, राजा हा राजा राम आहे, आणि तोच माझा आत्माराम आहे. जय जय रघुवीर समर्थ. रामांच्या मागे जाणारी प्रजा बघा. 4था श्लोक आहे. बाष्पपूर्ण मुखा सर्वे न शेकुं तं निरीक्षितुं गच्छन्तं राममुद्दिश्य दुःखेनाभिपरिप्लुताः. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहे. हे तर कल्पनाच नाही करू शकत मी. आपल्या मागे कोणीच रडणार नाही, कारण एक दिवस रडतात. भारतांबेंनी म्हटल्याप्रमाणे आपलं जीवन आहे, आणि रामाच्या मागे राम निघून गेले म्हटल्याप्रमाणे आम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही म्हटलं. तसंच कृष्णांच्या बाबतीत गोपींचं झालं आहे. त्यांनी प्रेमाचं आदर्श उदाहरण स्थापन करून कृष्णांना सांगितलं, तुम्ही तुमचं कार्य करायला जा, आमच्या मनातून तुम्ही निघू शकत नाही. असं हे राम आणि कृष्ण चरित्र आहे. आपण निघून जावं. प्रत्यक्ष आई जन्मदात्री वडील, काय अवस्था आहे कलियुगामध्ये. मग ह्या सगळ्या कलियुगाच्या अवस्थेत का आली? कारण आपण लोकांनी त्यांना हे रामचरित्र शिकवलंच नाही. नुसत्या रामकथा सांगून होणार नाही आहे. त्यांनी म्हटलं बाष्पपूर्ण मुखा, सगळं बाष्पांनी भरलेलं मुख आहे. सर्वेन शेकुं तुम निरीक्षितुं गच्छन्तं राममुद्दिश्य दुःखेनाभिपरिप्लुताः. त्यांनी म्हटलं सर्वांच्या डोळ्यात अश्रू भरले. राम वनात जात आहे ते पाहताना ते दुःखाने पूर्णपणे व्याकुळ झाले होते. याच्यातच रामांचा मोठेपणा सिद्ध होतो, रामांचं धर्मकार्य सिद्ध होतं, रामांचा आत्मीयता निर्माण होते. उगीचच त्यांना दयानिधी म्हणत नाही.
जो कोणी त्यांच्यासमोर हात पसरेल त्या सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करणारे आमचे रामचंद्र आहेत. त्यामुळे ते गेले म्हटल्यावर प्रजेमध्ये काय, राज्यामध्ये काय, घरामध्ये काय, सगळे दुःखी आहेत. इतके दुःखी आहेत आपण कल्पना करू, आपण गेल्यावर किती दिवस दुःख करतील लोक. म्हणून रामाचं चरित्र ऐकून आपण आत्मारामामध्ये राहिलो तर कदाचित रामाप्रमाणे आपली आठवण लोक काढू शकतील. एवढा तरी किंमत अल्पबुद्धीने आपण विचार करू शकतो. श्रीराम हे केवळ राजा नव्हते. श्रीराम हे केवळ राजा नव्हते तर प्रत्येकाच्या हृदयात बसलेलं प्रेम, विश्वास आणि जीवनाचा आधार होते. राम वनात गेले, अयोध्येचा आत्माच जणून काढून घेतला होता. लोकांचा आत्मा काढून घेतला, आमचा जर श्वास काढून घेतला. केदारनाथाला पोचलो त्या दिवशी ऑक्सिजनची कमतरता, आणि ऑक्सिजनची कमतरता म्हणजे इतकी की श्वास घेणं जेव्हा मुश्किल, मला आधीच कार्डिओमेगॅलीचा त्रास असल्यामुळे तेव्हा जाणवलं की श्वास नाही म्हणजे काय असतं. ताबडतोब धावपळ करून सगळ्यांनी ती ऑक्सिजनची व्यवस्था केली. तेव्हा समजलं राम किती आवश्यक आहे. आमूलाग्र बदल जीवनामध्ये घडतो. यात्रा म्हणजे ती यात्रा साधी यात्रा नाही आहे. मग तेव्हा श्वास जेव्हा घेता येईना, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत 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 सगळी सोय झाली. लीला या घरी वापस आला. तर हे राम वनात गेले, अयोध्येचा आत्माच जणू गेला निघून. म्हणजे आमचा आत्मा जर निघून गेला तर आमचं जीवन कसं व्यर्थ आहे. समजलं, एका क्षणामध्ये आपण कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. विजयानंतर जो अयोध्येचा प्रवेश आहे, नंतर पुन्हा आपल्याला काही पटकन रामायण म्हणजे रामायणाची ही आपण समरी सांगतोय. रामावतार दशावतारातला रामावतार असल्यामुळे आपण थोडक्यात घेतोय. तर रामांचा जेव्हा वनवास पूर्ण झाला, 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते अयोध्येमध्ये प्रवेश करतात तेव्हा प्रजा, माता आणि भरत इतके आनंदी होतात. म्हणजे 14 वर्ष आपल्यासोबत नसून त्या काळात काही बदललं नाही. मी 14 वर्षापूर्वी जिथे होते तिथे जर मी गेली तर सगळे आपल्याला विसरलेले आहे. त्यांचं प्रत्येकाचं किती वाईट आहे ही गोष्ट, किती वाईट आहे, किती दुःखदायक आहे. आत्म्यासाठी नाही, आपल्यासाठी, बुद्धीसाठी किती दुःखदायक आहे की 14 वर्ष बाहेर आहे आणि प्रत्येकजण राम 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 म्हणून त्यांची वाट बघताय. इथे गेले, बरं झालं. गेल्यानंतर 14 वर्षात घर बदललं, दार बदललं, लोक बदलले, विचार बदलले, कोणी आठवण नाही काढत आपली. मग राम कुठे आम्ही ओळखला. आपली आठवण काढावी असं काहीतरी तर आपल्याला ठेवावं लागेल. मग विजयानंतर जेव्हा त्यांचा अयोध्येचा प्रवेश झाला, त्यांच्या आनंदाचं वर्णन मला वाटते पुढच्या वेळेस करावं लागेल. जेव्हा त्याचा आनंद 14 वर्षाचा काळ तर आपल्याला माहिती आहे, चरित्र सगळंच माहिती आहे आपल्याला. हा जो प्रकाश आहे, हा जो ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात जर पडला, ह्यामध्ये मी खरंच आत्मपरीक्षणच करते आहे फक्त, बाकी कोणत्याही बोलण्याचं कारण नाही. आपल्याला ती संधी मिळते म्हणून आपण बोलतो. प्रत्यक्षात बोलणं कमी, एक शब्दही कुणी कुणाशी न बोलताही झालेली यात्रा, त्यामध्ये खरंच सिंहावलोकन, आत्मपरीक्षण, एवढ्याच गोष्टी घडल्या. आणि या गोष्टी घडल्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा नवीन रूपाने समोर येतात तेव्हा असं वाटतं जीवन व्यर्थ जात होतं, त्याचा काही ना काहीतरी उपयोग किमान व्हावा. आपण कुणाच्या समोर गेलो तर निदान आनंदाने त्यांनी म्हणावं की या, स्वागत आहे, सुस्वागतम. हा शब्द कोरडा न राहता आपलं खरंच स्वागत व्हावं असं काहीतरी तर बीजारोपण आपण करावं. मग त्यासाठी हे रामावताराचं जे चरित्र आहे ते चरित्र गोष्ट रूपाने न सांगता त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास आत्मपरीक्षणात्मक जर केला तर त्याचा खरंच यात्रेचा परिणाम आणि सगळ्या सत्संगतीचाच परिणाम आहे हा. या सगळ्या गोष्टी होतील. अयोध्यावासियांचा जो आनंद आहे तो 4:59 झाले. किती वेळ आपला काहीतरी चेंज झालाय का? वेळ आहे का मला? आहे 5:15 पर्यंत वेळ आहे. अच्छा, कारण की आपलं नेहमीप्रमाणे थोडंसं बदल झालेला दिसतो. हां हां, ठीक आहे. तर मग ते काय घडलं, मग हा जो 14 वर्षाचा काळ आहे त्याच्यासाठी मी विनयपत्रिकेवर दुसरा भाग करते आहे. कारण तो 14 वर्षाच्या काळातली जे राक्षस आहेत ते त्याचा जो आता सध्या आनंदी वातावरण आहे, आनंदी वातावरणामध्ये चांगलं चांगलं बघतोय आपण. ते विनयपत्रिकेचा जो भाग बघू, त्यामध्ये आपण आपल्यातले षड्रिपू कसे आहेत ते कसे मारले आणि कोणतं शस्त्र वापरले यावरती चर्चा करू. आज जो विजयानंतर झाला, त्यांचा 14 वर्षाचा वनवास संपला आणि 14 वर्षाच्या वनवासानंतर ती पण एक सगळ्यात मोठी घटना आहे. हनुमंत त्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे त्यांनी जो महत्त्वाचा रोल, त्यांनी शेवटचा जो सांगितलं, राम म्हणाले की माझा भरत एक क्षणसुद्धा विलंब चालणार नाही आहे, त्याला ताबडतोब पुढे जा. मी जर पुष्पक विमानाने जात बसलो तर माझा भरत अग्निकाष्ठ भक्षण करेल, म्हणून तो पटकन पुढे जा. जसं सीतामाईंना सांगितलं, सीतामाईंना जसं त्यांनी रामाची अंगठी दाखवून त्यांना सांत्वन केलं आहे, तसं त्यांनी भरताचं सांत्वन केलं आहे हनुमंतांनी. म्हणजे रामभक्ताच्या जीवनात हनुमंतांचा प्रवेश खूपच आवश्यक आहे. त्याच्या भक्तीशिवाय तर काही होत नाही. नंतर ते पुढे गेले आणि त्यांना भरताना सांगितलं की प्रभू निघाले आहेत. 4 जण बसले, ते यायला जितका वेळ लागेल तितका सांगणारा मी आहे आणि मी प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे.
असं सांगितल्याबरोबर नुसता भरतालाच नाही, हा आनंद तर खरं शब्दात व्यक्त करता येणार नाही. कारण ज्याची तळमळतेने व्याकुळतेने वाट बघतो ती व्यक्ती पुन्हा समोर येते आहे आनंदाने, ती प्रजा त्याच दुःखात आहे. आणि मग बाकी अयोध्यावासियांचा जो आनंद आहे घर आयो लक्ष्मण राम पुरी में आनंद भयो, हे 3 वर्षाची असताना एका पांडे गुरुजींनी ऐकवलेलं ते पद आहे. ते अजून डोक्यात आहे. ते आता मला म्हणायचं नव्हतं, पण घर आयो लक्ष्मण राम पुरी में आनंद भयो ही आरती आहे रामांची, अयोध्येत गातात ती. तर मग त्यांनी म्हटलं प्रहृष्ट मुदिता लोका संतुष्टा नष्ट मानसा यदृशुते नरा रामम दिवी देवमिवागतम. त्यांनी म्हटलंय अयोध्येतील लोक आता आनंदी झाले, इतके आनंदी झाले की जणू गेलेला प्राण जीवनामध्ये परत आला. आपण ज्याची वाट बघतोय ते पूर्ण आलं जणू काही. त्यांना तर वाटलं हा आपला राम नाही आहे. आपण ज्यांची 14 वर्षापूर्वी वाट बघत होतो तो गेलेला वनवासी राम नाही, हा स्वर्गातून देव अवतरलाय. अरे मंत्रे तीर्थे द्विजय दैवे सर्वज्ञे भेषजय भिषो यादृशी भावना यस्य. जशी भावना आपली असेल तसा आपल्याला देव दिसतो. केदारेश्वराला कोणाला कसा दिसेल आणि कैलासाला कोणाला कशा रूपामध्ये भगवंत दर्शन देतील सांगता येत नाही. यांना तर असं वाटत होतं हा साधा जाताना जो वनवासी राम गेलेले आहेत तसे राम नाही आहे. वनवासीत ते अजून त्यांची वल्कलं काही निघाली नाही, त्यांना काही राज्याभिषेक झालेला नाही. पण ते जे वापस आले 14 वर्षांनी, इतकी प्रतिष्ठा, इतकी तपश्चर्या, इतकी व्याकुळ आस, तर ती आस पूर्ण झाल्यानंतर त्यांना वाटलं स्वर्गावरून देवच अवतरले जणू. आपणही असंच म्हणायचं, स्वर्गावरून देव जसे अवतरतील खाली भूमीवरती तसं राम आले. कारण माझी इच्छा तर आहेच. प्रत्येक प्रजाजनांची, प्रत्येक आईची वडील नाहीत, विधवा आया, त्यांना त्याचं पण दुःख विसरलं ते की आपला पती गेलेला आहे पण आपला राम येतोय वापस. या सगळ्या गोष्टींनी त्यांची जे आतुर डोळे, ज्या कौशल्याच्या डोळ्यांकडे, मग ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. पण राम तसेच आहेत अजूनही, ज्याची वाट बघताय ते बदललेले नाहीत. एवढा मोठा पराक्रम झाला, रावणाला मारलं, इतके मोठे राक्षस मारले, तरीही राम बदलले नाहीत याची ग्वाही आहे. नाही तर अहंकार, अभिमान, दर्प, मी केलं म्हणून प्रत्येक वेळी सांगत असताना आपण असं सांगतो की त्यांनी म्हटलं रावणा हे तुझ्या अहंकाराने मेला, मी नाही मारलं, मला कुणाला मारायचं नाही. तो वालीवध जरी केला ना त्यांनी, तर वालीवध सुद्धा पशुवध असा चुकीचा नाही. का केला मी त्याचंही कारण त्यांनी सांगितलं की मी वध करणारा नाही, मी मुक्ती देणारा आहे. माझा मुळात स्वभाव अतिशय शांत आहे आणि सगळ्यांवर दया करणारा, मला खूप प्रेम आहे सगळ्यांबद्दल. राम म्हणतात आहे माझ्या इतकं प्रेम भरून हृदय माझं आहे ना की असं वाटतं किती प्रेम लोकांवरती बरसव. आणि प्रत्यक्षात म्हणून लोक वाट बघतात. कुत्सित मत, आजकाल तर देहबोली हा विषय आलेला आहे. देहबोलीवरून माणसांना समजतं की हा देहबोली याची अशी आहे, हा नक्कीच साधा नाही. या सगळ्या गोष्टींवरून माणसांची सुद्धा पारख घडते. तर त्यांनी सांगितलं अयोध्येतील लोक अत्यंत आनंदी, जणू काही स्वर्गातून देव अवतरला आहे. विरह 14 वर्षांचा असल्यामुळे, 1 दिवसाचा नाही, 14 वर्षांचा विरह या लोकांनी तसा सहन केला. अशा भावनेनी श्रीरामांचं दर्शन घेतलं. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. श्रीराम जय राम जय जय राम. आता बघा, आता भरताचा भाव 6वा श्लोक आहे. भरताचा भाव, आता एकेकाच्या श्लोकावर बोलायचं म्हटलं ना तर आपण वर्षभर बोलू शकू रामावर, पण आपल्याला अवतारांचं वर्णन थोडक्यात घ्यायचं आहे. राम मागत मा कर्ण्य भरत प्रीतिमाभूत पादौ गृहीत्वा रामस्य शिरसा प्रणनाम. आता आनंदाने रामांचा चरणस्पर्श केला, आनंदाने रामाचा चरणस्पर्श केला. दुसरा भाऊ असता आपण थोडासा नकारात्मक विचार केला, गेला एकदाचा राम, छानपैकी राज्य चाललंय भरताचं. भरत एक क्षणही विसरत नाही, तोही तापसी वेशात राहतोय नंदीग्रामी. नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारिका. भरताचा त्याग आणि लक्ष्मणांचा त्याग, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर नांदतो राज्यात, ती राज्य माझंच आहे, पण तीर्थामध्ये जसं कमलपत्र नांदतं तसा मी तुझं राज्य करणार, तुझ्या पादुकांना समोर ठेवून राज्य करणार.
आणि ह्या पादुकांचा मालक आता समोर उभा आहे. या पादुकांचा मालक ज्याची मी रात्रंदिवस पूजा केली, ज्याच्या नावाने मी राज्य केलं. कदाचित भरतानी म्हटलं असेल, आपण कल्पना करू शकतो, माझं काही चुकलं असेल रामा क्षमा करा, मी जर चांगलं केलं असेल तर ती तुमची कृपा आहे. किती हा त्याग आहे आणि किती हे प्रेम आहे. देणाराही प्रेम करतो, घेणाराही प्रेम करतो. प्रेमच प्रेम आहे नुसतं रामचरित्र म्हणजे. आणि तशी ना थोडीफार कीव येते. केवलवाणी अवस्था आहे रामांची. इतकं सगळ्यांचं ऐकतात की स्वतःचं असं काही अस्तित्वच नाही आहे. आपल्यासारख्या साधारण माणसाला सुद्धा स्वतःचं अस्तित्व पाहिजे असतं कुठेतरी काहीतरी. पण स्वतःचं अस्तित्व नसलेला मग समर्पण मागत असेल तर काय हरकत आहे करायला. जो स्वतःला एक शब्द न बोलता समर्पणाच्या भावनेत आहे, ज्यांनी सतत समर्पण केलं, जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असून जो सतत समर्पण करतोय प्रेमानी कुणालाही, चुकीनी धोब्यानी म्हटलं चुकीनी, तरी पण त्यांनी सीतेचा त्याग करत असताना सीतेलाही तेवढा मान दिलाय. स्वतः हा दोषाचा मुद्दा नाही आहे, हे रामचरित्र आहे. कितीही दोष असले तरी पत्करणारे लोक आहेत. निर्दोष व्यक्तीला तापसी वेशात पाठवणं, 2 पुत्र होणं, या सगळ्या गोष्टी साध्या नाही आहेत, अजिबात साध्या नाही. आपण तसं करू नये भले तर, पण त्यांना दोष देऊ नये. असे आमचे राम आहे. आणि त्यांच्या आनंदाने रामांच्या चरणाला स्पर्श करतोय भरत. आणि भरत करत असताना इथे भरताचा मोठेपणा, रामांच्या डोळ्यातून अश्रू. त्यांना तर आठवतही नव्हतं आपलं राज्य वगैरे काय आहे, कसं करायचं. त्यांना माहिती होतं की आपला भरत आहे पुढे सांभाळणारा. पण भरत जेव्हा वागतोय खाली, रामांना इतकं भरून येत आहे, अरे माझं काय तुझं काय, सगळं एकच आहे, पण सांभाळणारा तू माझ्या नावाने. आजकालचे भाऊ बघू आणि आधीचे भाऊ, असे भाऊ जर नको असतील तर आपल्याला रामचरित्र गायन करावं लागणार आहे. आणि गायन करत असताना अनुभव घ्यावा लागणार आहे. मग ह्या सगळ्या भरताची नम्रता, प्रेम, भक्ती परमोच्च स्तरावर. याला परमोच्च म्हणजे आता ह्यावरती आपण 1 तासाचं निरूपण करू शकतो भरत आणि राम भेटेवर. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला रामावतार आणि ग्रह नक्षत्रांच्या ताऱ्याप्रमाणे जर करायच्या असतील तर असा हा जो प्रकाश देणारा सूर्य, त्या सूर्यकुलामध्ये रामांचा जन्म आहे. रामांचाच नाही, या 4ही भावंडांचा जन्म आहे. मातांचा आनंद आता हा जो मातांचा आनंद आहे, आधीच माता, त्यातले त्यात सुपुत्र, आणि त्यातले त्यात 14 वर्षाचा वनवास. सगळ्यात जास्त त्रास तर कैकेयीला झाला असेल की माझ्यामुळे सगळं काही चुकी घडलंय, माझ्यामुळे सगळं काही चुकलंय. हे जे काही सगळं घडलंय, भलेही ते चांगलं झालंय, भलेही जे व्हायला पाहिजे तेच झालंय, भले ते नियतीप्रमाणेच झालंय. आपल्याला असं वाटतं एखादं दुःख झालं, एखादी गोष्ट, ती दुःख चांगल्यासाठीच येत असतं. हे जरी तिला कळत असलं तरी जे काही घडलंय ते फक्त माझ्यामुळे झालंय, त्याच्यामुळे जास्ती त्रास कैकेयीला. आणि हिला अजिबात त्रास नाही असं नाही, पण तिने तिला क्षमा केली आहे कैकेयीला क्षमा म्हणजे या दोघी जावांचं सुद्धा कौतुक करावं थोडं आहे. त्यामुळे त्या जावांचा आपापसात कसे चालले असतील 14 वर्ष. त्यानंतर मातांचा जो आनंद आहे, तो आनंद वाल्मिकी म्हणतात, तम दृष्ट्वा पुत्र मायांतम कौसल्या हर्ष निर्भरा परिष्वज्य चिरम रामम बाष्पूर्णमुखी अभूत. त्यांनी म्हटलं राम परत आलेले बघून. आता कौशल्याबद्दल म्हणतात, पण आपण तर सगळाच विचार करायला पाहिजे. विचार करत असताना आपण या सगळ्या गोष्टींवरती चिंतन जर केलं तर कैकेयीला खूप मानसिक त्रास झाला हो. इतका जास्त त्रास झाला, ती तशी नव्हती. त्याच्यामुळे ती आधीच आत्मक्लेशात आहे, आधीच पश्चात्तापात आहे. अशा वेळी एखादा जरी दोषयुक्त वाक्य रामांचं किंवा कौसल्याचं असतं तर काय परिस्थिती झाली असती. पण कौसल्याच्या पोटी आलेले राम कुणालाही दुखवत तर नाहीच, उलट त्या म्हणतात तुझ्यामुळे माझं चांगलं झालं. कधीच शक्य नाही. आपल्या जीवनामध्ये असे विचार येणं म्हणजे रामकृपा आहे. त्यांनी म्हटलं राम परत आलेले पाहून, आधी राम कुठे गेले, राम आधी कैकेयीजवळ गेले. आपली कौसल्या आपलीच आहे. ज्या कैकेयीला त्रास झाला त्या कैकेयीजवळ आधी जाणं माझं काम आहे असं राम म्हणाले काय म्हणत तर काहीच नाहीत राम. आता जेव्हा आपण भगवद्गीतेवर बोलू तेव्हा सतत कृष्ण म्हणाले भगवान वाच आणि राम बोलत काहीच नाही. मग राम परत आलेले बघितले, कौसल्या आनंदाने भारावून गेल्या. आता आपला मुलगा, थोडं तरी वाटेलच ना की माझा मुलगा इतके सगळे कष्ट करून वापस येतोय, याचा आनंद. पण एका वर्णनात तर मी असं ऐकलंय की ती जास्त हसू सुद्धा शकली नाही, कारण कैकेयीला वाईट वाटेल. इतका विचार पूर्ण कुटुंबामध्ये, भावांमध्ये, प्रजेमध्ये
आपण त्या विनयपत्रिकेमध्ये जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्टपणे जाणवतात. कारण तुलसीदास अतिशय बारीक चौकशी बारीक बिंदू बघत असतात प्रत्येकाच्या स्वभावाचे. रामांना मिठी मारली आहे. रामांना मिठी मारली आणि डोळ्यात आनंदाश्रू आले. अत्यंत करुण आणि प्रेममय भाव कौसल्याच्या मनात आहे की नाही, रामा काही चुकलेलं नाही. रामा आपली ही चुकलेली नाही, त्याच्या काही चुकलेली नाही, तूही चुकला नाही. वडील गेले, आपलं नशीब आहे, पण तू पुढे आला आहे आणि जे काही घडायचं ते घडलं. मला कोणाचाही दोष नाही. तू आला, आमचा प्राण परत आला. सर्व मातांचा स्नेह साधण्याचा पुढचा श्लोक आहे. मातरस सर्वम एवैन दृष्ट्वा रामम यशस्विनम. यशस्वी झालेत राम काही साधे नाही आलेत घरी की जाऊन आले 14 वर्ष आणि वापस आले. प्रत्येकाला आनंद देत देत कौसल्याचा उद्धार, शबरीचा उद्धार आणि सगळ्या वानरांचा उद्धार, वानरांना घेऊन आणि सुग्रीवाला त्याचं राज्य दिलं, विभीषणाला त्याचं राज्य दिलं. हे सगळं रामचरित्र उत्तम प्रकारे सर्वोत्तम चरित्र. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जे काही सर्वोत्तम आहे ते म्हणजे राम करून आलेले आहे 14 वर्षात. काय अवस्था आहे ही. म्हणजे बोलावं तितकं कमी आहे रामांबद्दल, कृष्णांबद्दल. मग त्यांनी सर्व मातांचा स्नेह कसा आहे. मातरस सर्व एवैनैम दृष्ट्वा रामम यशस्विनम हर्षेण महता युक्ता पर्यश्वजन पुन्हा 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 अत्यंताने भारावून जाऊन पुन्हा आलिंगन देत आहेत माता. रामांना आणि लक्ष्मणाला सगळेजण पुन्हा आलिंगन देतात. एकदा होत नाही आहे त्यांचं समाधान. किती काय बोलतात त्याच्यात असं बोलतात, ही प्रजा बघ, ही प्रजा तुझी 14 वर्ष डोळ्यात प्राण आणून वाट बघते. भरत बघ, तुझा भरताकडे बघ, आम्ही बघ, सगळे तुझी वाट. तू वाईट नाही, तू चांगल्यासाठी गेला. हे जरी मनाला पटत असलं तर तू नाही, हे आम्हाला सहन होत नाही रे. ही केविलवाणी. कितीतरी वेळा तर असं वाटतं रामचरित्र वाचत असताना ही केविलवाणी अवस्था खूप आहे भक्ताची आणि रामांची सुद्धा. कृष्ण तसं नाही आहे. कृष्ण म्हणजे अतिशय स्वयंसिद्ध आहे. स्वतः दुसऱ्यांना शिकवतो आणि स्वतः दुसऱ्यांना बदलायला लागतो. राम इतरांसाठी बदलतात स्वतः आणि ते बदलल्यामुळे मातांना वाईट वाटतंय. किती चांगलं असावं एखाद्यानी, इतकं चांगलं की चांगुलपणाचा अतिरेक म्हणजे रामायण. तरी आपण राम शिकवत नाही. नुसतं राम मंदिर बांधून होणार आहे का. त्या नुसत्या राम मंदिर बांधून आणि शो ऑफ करून काहीच होणार नाही आहे. आपली पिढी जर तयार करायची असेल तर रामाचा आदर्श त्यांना सांगणं आणि तसं आपण वागणं. बरं जाऊ दे, रामांसारखं नाही सांगायचं, बोलत नाही राहायचं, आपण वागायचं तसं आजपासून, तरच काहीतरी रामराज्य येऊ शकतं. आणि कलियुगामध्ये आत्मा राम संतुष्ट होणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण आपल्या दृष्टीने सगळं सेफ असलं की बाकी जगाचं काही आपल्याला घेणं देणं नाही. अशा पद्धतीचं ते रामचरित्र. इतका आनंद झाला की एकदा झालं, दोनदा झालं. एवढ्या मोठ्या रामांना समोर दिसल्यावर पुन्हा आलिंगन माता देत आहेत. प्रजा आणि राजाचा उत्सव. आता अयोध्या नगरी रम्या, करा आता अयोध्येचं वर्णन. अयोध्या नगरी रम्या रामेणाभिप्रपूजिता बभौ तदा नरश्रेष्ठा स्वर्गोपम विभूषिता. आता तर असं झालं की आमच्या शरीरातला प्राण आम्हाला वापस मिळाला. म्हणजेच अयोध्या नगरीमध्ये सचेतन अवस्था झालेली आहे. गुढ्या तोरणं मंगल. आणि हा अधिक महिन्याचा महिना सांगत असताना, रामांचं चरित्र सांगत असताना गंधर्व यक्ष किन्नर सगळे जणू असं समजतं की रामराज्य आलेलं आहे. राम आलेले आहेत पुन्हा आणि राम पुन्हा राज्याभिषेकानंतर आपल्या प्रजेचं संरक्षणही करणार आहे. त्याच्यामुळे अयोध्या नगरी रम्या थांबावं लागेल आता 4-5-15. अयोध्या नगरी रम्या रामेणाभिप्रपूजिता बभौ तदा नरश्रेष्ठा स्वर्गोपम विभूषिता. श्रीरामांचं आगमन हे केवळ राज्यात पुनरागमन नव्हतं. आता हे लक्षात घ्यायचा महत्त्वाचा मुद्दा मी जो लक्षात घेतला या म्हणजे पूर्ण ट्रिपमध्ये, की त्यांचं आगमन हे फक्त राज्यातच नाही आहे की राज्यात आले असते झाला तो इतिहास. त्या भूगोलामध्ये जे अयोध्येला जायचं आणि त्या अयोध्येतलं राम मंदिर बघायचं आणि संपलं असं नाही. त्यांनी म्हणलं श्रीरामांचं आगमन हे केवळ राज्यात पुनरागमन नव्हतं, तर ज्याची 15 वर्षापासून लोक आता लोक नाही वाट पाहत सत्ययुगाची. लोक वाट बघतायत का सत्ययुग यावं म्हणून आमचं दबून राहावं दोष. अशी प्रजा आहे आजकालची. ती प्रजा अशी होती की आता सत्याची स्थापना होणार आहे. नुसतं रामांचं पुनरागमन नसून
धर्म, प्रेम आणि आशेचा पुनर्जन्म आहे. माझ्या मनात जी आशा आहे ती आशा रामचंद्र पूर्ण करणार आहेत. आणि असे माझे रामचंद्र वापस आले आहेत असं किडा मुंगीपासून हत्तीपासून सगळ्या लोकांना, नुसत्या आईलाच नाही, सगळ्या प्रजाजनांना काय, घर आयो लक्ष्मण राम पुरी में आनंद भयो. इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद की त्या वनवासाचा विरह होता. वनवासाचा विरह होता, पण एक पुढचं वाक्य सांगते, वनवासाचा विरह पण आवश्यक होता असं समजायला हरकत नाही. फक्त एक वाईट झालं की वडील गेलेत, वडील राम राम म्हणून गेले, एवढं फक्त एक वाईट झालं. बाकी सगळं म्हणजे माता विधवा झाल्या याचं सुद्धा रामांना किती वाईट वाटलं असेल ते बाकी. आणि ते केविलवाणी अवस्था जी म्हणते ना ती अशी आहे की त्यांना वडिलांना मुकावं लागलं. बरं ठीक आहे, पण ते झाल्यानंतर वनवासात विरह होता, पण पुनरागमनात परिपूर्ण आनंद झाला. जय जय रघुवीर समर्थ. वनवासात गेले म्हणून म्हटलं दुःख असलं की नाही, दुःखामध्ये दुःख असतं, पण दुःख पूर्ण झाल्यावर जर सुख आलं तर परिपूर्ण आनंद देणारे राम आहेत. हे लक्षात जर ठेवलं तर रामांना सतत हृदयामध्ये धरणं म्हणजे आपल्या आत्मारामाला रामाशी जोडणं आहे. आपला आत्माराम राम आले आणि अयोध्येला प्राण परत मिळाले. म्हणून मी माझ्या अमृतकणामध्ये म्हटलंय तेवढं म्हणते आणि थांबते. गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात, गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात, पाहून निरकुन शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत, राहू केतू दुर्बल निश्चित शनी असे पुढती, गोंधळ नाही तरीही घडते रामनामी प्रीती, घडते रामनामी प्रीती. म्हणजे सूर्य आणि आत्मा जर आपला असेल म्हणजेच रामचंद्र असतील तर राहू केतू शनी काही नाही करू शकत, काहीही करू शकत नाही. म्हणून गोंधळ नाही तरीही घडते रामनामी प्रीती, तरीही घडते रामनामी प्रीती. नसती सीता नसती तारा काय जाहले असते. अमृतकण. नसती सीता नसती तारा काय जाहले असते, काय सार्थक ह्या जीवाचे हेही कळले नसते. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून त्यांनी नाटक जे केलं आहे वनवासात केल्याचं आणि त्या सगळ्या नाटकांचं, वैदेहींनी जे नाटक केलं आहे, जे रामांनी वनवास भोगला आहे, नंतर परिपूर्ण अवस्था ते रामायण आपण ऐकत असताना तो जो रामावतार झाला तो झाला न म्हणता आजही आहे असं म्हणून जर आत्मारामाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आजही राम आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट आहेतच. त्याची फक्त जाणीव आपल्याला होणे ही काळाची गरज आहे आणि ते त्याच्यासारखं सुख एखाद्या रामभक्ताला असू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा समर्थचरणी अर्पण करते आणि सगळ्यांना पुन्हा नमस्कार करून आजच्या या निरूपण सेवेला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चनं, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. जय जय रघुवीर समर्थ.